नाउ ओके चलो. Let's start with your second chapter, which is chemical reaction and equation. Okay. लास्ट टाइम आपण जो चॅप्टर घेतला होता विच इज पिरियॉडिक टेबल, आपण तो लास्ट 2 लेक्चर्स मध्ये त्याची रिव्हिजन कम्प्लीट केली होती. नाव द सेकंड चॅप्टर इज केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. ओके. आता सगळ्यांना व्हॉइस येतोय क्लिअर, सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय. ओके 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 चलो. नाव आता लोअर क्लासला तुम्ही ऑलरेडी स्टडी केलं होतं की केमिकल रिॲक्शन्स. आता आपण पहिले हे समजून घेऊया की केमिकल रिॲक्शन्स काय असतात आणि नंतर इक्वेशनच्या पार्टवरती जाऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केमिकल रिॲक्शन. त्याच्या आधी आपण दोन चेंजेस शिकणार आहेत, विच इज केमिकल चेंज अँड द फिजिकल चेंज. केमिकल चेंज अँड फिजिकल चेंज. आता बेसिक डिफरन्स काय असतो केमिकल चेंज अँड फिजिकल चेंज मध्ये, ते आपण पहिले स्टडी करूया. बघा, केमिकल चेंज अँड फिजिकल चेंज फॉर एक्झाम्पल जसं की मेल्टिंग ऑफ आईस आपण कन्सिडर करूया. आता मला सांगा, जर मी फ्रीज मधनं आईस बाहेर काढला, एका रूम टेम्परेचरला ठेवल्यानंतर तो काय होणार? मेल्ट होणार, बरोबर. त्याचं काय बनणार? पाणी बनणार. मग आता हेच वॉटर मी परत फ्रीज केलं तर काय बनणार त्याचं? सॉलिड फॉर्म बनणार. म्हणजे इनिशियली माझ्याकडे काय होता? आईस होता. त्या आईसला जेव्हा मी रूम टेम्परेचरला घेऊन गेली तेव्हा त्याचं काय झालं? मेल्टिंग झालं, वॉटर फॉर्म झाला, लिक्विड फॉर्म झाला. परत त्या लिक्विडला, त्या वॉटरला मी परत फ्रीज मध्ये ठेवलं, काय बनलं त्याचं? सॉलिड फॉर्म मध्ये, बरोबर. मग अशा केसमध्ये, अशा एक्झाम्पल मध्ये इनिशियली मी कुठला सबस्टन्स घेतला होता? वॉटर. आणि त्याचा फायनल प्रोडक्ट मला काय मिळाला? वॉटर. त्याच्या आधीमध्ये काही चेंज झाला का किंवा कुठला एखादा वेगळा सबस्टन्स फॉर्म झाला का? तर नाही. असे जे चेंजेस असतात, ते जे चेंजेस असतात ते असतात तुमचे फिजिकल चेंजेस. मग आता फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस मध्ये मेजर डिफरन्स काय असतो? आता सपोज आपण फॉर एक्झाम्पल घेऊया रायपनिंग ऑफ फ्रुट्स. सपोज आंबे, आंबे जर एकदा रायपन झाले, म्हणजे कैरी घेतली आपण, कैरीला थोडे दिवस स्टोअर केलं किंवा त्याला पिकत घातलं, जसं थोडक्यात असं आपण म्हणूया, तर ते काय होणार? रायपन झाले. आता परत ते परत इनिशियल स्टेजला जातील का? परत कैरीवाल्या फॉर्म मध्ये जातील का? तर नाही. म्हणजे एकदा जो चेंज हॅपन झाला तो परमनंट चेंज तिथे झाला. अजून एक्झाम्पल, सपोज आपण दुधापासून दही बनवतो. ओके. आता हे जे मिल्क टू कर्ड आहे, आता मला सांगा, मिल्क पासून आपण कर्ड बनवू शकतो, परत त्या दह्यापासून दूध बनवता येईल का? इट इज पॉसिबल? नो. तर असे जे चेंजेस असतात, जे काय असतात, परमनंट चेंजेस असतात, ते चेंजेस कोणाच्या मध्ये येतात? केमिकल चेंजच्या अंडर येतात. ओके. सो आपल्याला पहिले डिफरन्स बघायचा आहे की केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज मध्ये काय डिफरन्स असतो. मग आपल्याला शिकायचंय की एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये कुठला चेंज असतो आणि तो कसा ओळखायचा आपल्याला. ओके. सो हा चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचंय की फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज काय असतात, एखाद्या केमिकल रिॲक्शनला आपण कसं लिहायचं, मग तिची रिॲक्टंट साईड काय असते, तिची प्रोडक्ट साईड काय असते. महत्वाचा टॉपिक म्हणजे बॅलन्स, जे की खूप महत्वाचं या चॅप्टर मध्ये आणि तुम्हाला यायलाच पाहिजे. विच इज द बेस ऑफ केमिस्ट्री असं म्हटलं तरी चालेल तुम्ही, की कुठलीही केमिकल रिॲक्शन जर आली तर तिला बॅलन्स सारखं तुम्हाला आलं पाहिजे. ओके. सो आपण मेजर टॉपिक या चॅप्टर मध्ये शिकणार आहे, विच इज बॅलन्सिंग. ओके. सो इनिशियल मध्ये आपण स्टार्ट करूया की फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज काय असतात. सो पहिला बेसिक डिफरन्स असतो की फिजिकल चेंज मध्ये एखादा नवीन सबस्टन्स फॉर्म होत नाही. जसं की मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मेल्टिंग ऑफ आईस. मेल्टिंग ऑफ आईस मध्ये इनिशियली माझ्याकडे आईस होतं, प्रोडक्ट फॉर्मला पण मला आईसच भेटलं, बस. काय झालं? फक्त त्याची स्टेट चेंज झाली. इनिशियली सपोज तो सॉलिड फॉर्म मध्ये होता, नंतर तो लिक्विड झाला. अगेन लिक्विड वरनं तो काय झाला? सॉलिड फॉर्म मध्ये झाला. पण नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. मग असे जे चेंजेस असतात त्यांना म्हणतात फिजिकल चेंजेस. ओके. आता केमिकल चेंजेस मध्ये काय असतं, एखादा नवीन सबस्टन्स फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पेपर दिला, आता त्या पेपरला जर आपण बर्न केलं, जाळून टाकलं, व्हॉट विल हॅपन? त्याची काय बनणार? ऍश बनणार, बरोबर. मग आता मला सांगा, या ऍशला परत तुम्ही पेपरमध्ये कन्वर्ट करू शकता? इज इट पॉसिबल? नाही. मग असे जे चेंजेस असतात ते कुठले असतात? तुमचे केमिकल चेंजेस, ज्याच्यामध्ये एखादा न्यू सबस्टन्स फॉर्म होतो.
So first is new substance is formed. Got it? पहिला पॉइंट समजला. काय फरक असतो दोघांमध्ये, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज? येस ऑर नो? तुम्ही फटाफट बोलत चला. येस, ओके. आता सेकंड पॉइंट डिस्कस करूया, तो म्हणजे आता हे जे केमिकल चेंजेस असतात दे आर परमनंट चेंजेस. कसे असतात ते? परमनंट चेंजेस असतात. परमनंट चेंजेस. दीज आर द टेम्पररी चेंजेस. हे कुठले चेंजेस असतात? दीज आर द टेम्पररी चेंजेस. थोड्या वेळासाठी होतात, परत तुम्ही त्यांची इनिशियल पोझिशन घेऊ शकता. नेक्स्ट इज फिजिकल चेंजेस जे असतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण वॉटरला जसं आईस मध्ये कन्वर्ट केलं, आईसला परत वॉटर मध्ये कन्वर्ट केलं. हे जे सिंपल फंडाज आहे, हे जे सिंपल एक्झाम्पल्स आहे, ते फिजिकल चेंजेसच्या अंडर येतात. सपोज बॉइलिंग ऑफ वॉटर, बरोबर, आपण पाण्याला बॉईल केलं तर ते वेपर फॉर्म मधून परत कंडेन्सेशन होऊन रिटर्न त्याचं लिक्विड होतं. म्हणजे असे जे चेंजेस असतात ते परत त्याच्या इनिशियल पोझिशनला येतात. मग ते आर द रिव्हर्सिबल चेंजेस. कुठले चेंजेस असतात? रिव्हर्सिबल चेंजेस. केमिकल चेंजेस जे असतात विच आर द इरिव्हर्सिबल चेंजेस. Irreversible changes and these are the reversible changes. Okay. Next is for next आपण म्हणू शकतो एक्झाम्पल्स. याच्यामध्ये सपोज बर्निंग ऑफ वूड, सपोज इकडे मेल्टिंग ऑफ आईस, मग हे काय झाले? फिजिकल अँड केमिकल चेंजेसचा डिफरन्स. गॉट इट? समजलं हे? ओके, राईट डाऊन दिस चेंजेस. दोघांमधला डिफरन्स नोट डाऊन करा, विच इज इम्पॉर्टंट. आणि मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते, त्याचे आन्सर्स तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे की इट इज फिजिकल चेंज ऑर केमिकल चेंज. ओके, चलो राईट डाऊन दिस. एकदम शॉर्टकट मध्ये लिहायचंय तुम्हाला. इट जस्ट अ रिव्हिजन. तर ओके, चलो बघा. आता मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते, ते एक्झाम्पल्स तुम्ही मला त्याचा आन्सर कमेंट मध्ये सांगायचे. इज इट फिजिकल चेंज ऑर केमिकल चेंज? ओके, चलो. फर्स्ट इज रायपनिंग ऑफ फ्रुट्स. Ripening of fruits, chemical change. Good, correct. Cooking of food. Good. Next. Milk turn into curd. Correct. Yes. Evaporation of water. Physical or chemical? Yes. This is physical change. Evaporation of water is physical change. Okay. Next. Digestion of food in the stomach. It is also a chemical change. Good. बघा, नॅफ्थलिन बॉल्स तुम्हाला माहितीये, ते जर मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की ते हळूहळू त्याची साईज रिड्यूस होत चालते, जे आपण कपड्यांमध्ये ठेवतो किंवा बेसिन मध्ये टाकतो. ओके, तर तो जो चेंज असतो तो कुठल्या टाईपचा चेंज असतो?
like size reduction of naphthalene ball exposed to the air. Is it physical change or chemical change? कोणाला सांगता येईल? नाही. येस करेक्ट, इट इज फिजिकल चेंज. का? कारण ते सब्लिमेशन प्रोसेस असते ना. तुमच्याकडे सॉलिड फॉर्म मध्ये असतो तो, आणि तो कशामध्ये डायरेक्ट इव्हॉपरेट होतो? गॅसेस फॉर्म मध्ये इव्हॉपरेट. करेक्ट. नेक्स्ट इज ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट. इट इज ऑल्सो फिजिकल चेंज. डिफरन्स समजला तुम्हाला की फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज मध्ये काय डिफरन्स असतो? हा दोघही पॉइंट समजले? पुढे जायचंय. ओके चल. नेक्स्ट पार्ट इज द केमिकल चेंज. नेक्स्ट इज द केमिकल इक्वेशन. बघा आता कुठल्याही रियाक्शनचं आपण जेव्हा केमिकल इक्वेशन लिहितो तेव्हा त्याच्या दोन साईड असतात, बरोबर? एक असते तुमची रियाक्टंट साईड आणि दुसरी असते तुमची प्रॉडक्ट साईड. जी तुमची आरएचएस साईडला असतो, आरएचएस साईडला तुमचा असतो प्रॉडक्ट अँड एलएचएस साईडला तुमचा काय असतो? रियाक्टंट. मग एखादी रियाक्शन रियाक्टंट टू प्रॉडक्ट जाते, किंवा जर ती रियाक्शन रिव्हर्सिबल असेल तर ती प्रॉडक्ट पासून रियाक्टंट कडे पण होते. त्याच्यासाठी आपण डबल हेडेड एरो लागतो. पण जर ती युनिडायरेक्शनल असेल, एकच सिंगल स्टेप मध्ये रियाक्शन होत असेल, जसं की केमिकल चेंज वाल्या ज्या रियाक्शन असतात त्या कुठल्या असतात? तुमच्या रियाक्टंट टू प्रॉडक्ट असतात. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? एक सिंगल हेडेड एरो लागतो. सपोज एखादी रियाक्शन रिव्हर्सिबल असेल, सपोज H2O माझ्याकडे लिक्विड फॉर्म मध्ये, ओके, तुम्ही कन्वर्ट केला सॉलिड फॉर्म मध्ये, परत सॉलिड फॉर्म मधून तो कन्वर्ट केला लिक्विड फॉर्म मध्ये. मग आता ह्याच्यासाठी मी जे सिम्बॉल युज केलाय तो कुठला आहे? तुमचा डबल हेडेड आहे. ओके, जो आपण जनरली कुठल्या रियाक्शन साठी शो करतो? रिव्हर्सिबल चेंजेस साठी शो करतो. ओके. आणि जेव्हा इरिव्हर्सिबल रियाक्शन असतात, जेव्हा त्या युनिडायरेक्शनल असतात, रियाक्टंट टू प्रोडक्टला जातात, त्या रियाक्शन साठी आपण सिंगल हेडेड एरो यूज. गॉट इट? व त्याच्यामध्ये तुमची एलएचएस जी साईड असते विच इज रियाक्टंट साईड, आणि जी आरएचएस असते ती असते तुमची प्रोडक्ट साईड. गॉट इट? ओके. मग आता एखादी रियाक्शन रियाक्टंट टू प्रोडक्ट जाते, त्याच्यामध्ये आपण काय काय मेन्शन करायचं असतं? त्या त्या रियाक्शनला कुठले कुठले पॅरामीटर्स डिपेंडंट असतात हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मी एखादी एक्सवायझेड रियाक्शन घेते. झिंक प्लस CuSO4 gives ZnSO4 प्लस Cu. अशी रॅन्डमली मी एखादी रियाक्शन घेतली. झिंकला मी कोणासोबत रिॲक्ट केलं? कॉपर सल्फेट सोबत. मला मिळाला झिंक सल्फेट आणि कॉपर आलं. तर आता झिंक आणि CuSO4 हे तुमच्या कुठल्या साईडला आहे? रियाक्टंट साईडला आहे. आणि प्रोडक्ट साईडला तुमच्याकडे काय आहे? ZnSO4 आणि Cu हे तुमच्या कुठल्या साईडला आहे? प्रोडक्ट साईडला आहे. आता आपल्याला रियाक्शन मध्ये वेगवेगळे पॅरामीटर डिपेंडेंट असतात, जसं की टेम्परेचर. आता रियाक्शनचे पॅरामीटर्स कुठले असतात? हे टेम्परेचर, त्याच्यानंतर त्याला किती प्रेशर प्रोव्हाइड केलाय, प्रेशर. त्याच्यानंतर अजून एक आपण वापरतो विच इज कॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट काय असतं? कुणाला सांगता येईल व्हॉट इज कॅटॅलिस्ट? तुम्ही कधी ऐकली ही टर्म की कॅटॅलिस्ट काय असतं? एनीबडी नोस व्हॉट इज कॅटॅलिस्ट? सांगा पटापट. माहितीये तुम्हाला? येस करेक्ट. कॅटॅलिस्ट काय असतं? इट इज नो नॉट कॅटॅलिस्ट. इट इज नथिंग बट द विच गिव्स द स्पीड ऑफ द रियाक्शन. एखाद्या रियाक्शनचा रेट इन्क्रीज करायला आपण कॅटॅलिस्ट वापरतो. ओके. आणि कॅटॅलिस्टची खासियत अशी आहे की तो स्वतःला कन्झ्युम न करता तो रियाक्शनचा रेट इन्क्रीज करतो. एखादी रियाक्शन जर आपल्याला स्पीडने करायची असेल तर तिच्यासाठी काय करतो? कॅटॅलिस्ट आपण युज करतो. म्हणजे ती रियाक्शन कमीत कमी टाइम मध्ये तुम्हाला अचीव्ह करता येते. ओके, त्याचा कॅटॅलिस्ट म्हणून युज करतो. सो कॅटॅलिस्ट इज नथिंग बट द विच हेल्प्स टू स्पीड अप द रियाक्शन. एखाद्या रियाक्शनचा रेट वाढवतो, एखाद्या रियाक्शनची
स्पीड वाढवतो विदाउट कन्झ्युमिंग इटसेल्फ, त्याला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो. ओके, हा तुम्हाला थोडासा हायर लेवलला पार्ट आहे. आता आपल्याला शिकायचं आहे की ह्याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कुठले आहेत. आता ह्या रिॲक्शनला तुमच्या बुक मध्ये तुम्ही कसंही लिहिलं तरी चालणार आहे. तुम्ही झिंकला किंवा पुढे लिहा. आता काहींनी कमेंट्स मध्ये सांगितलंय की CuSO4 प्लस झिंक, पण असं काही नसतं, तुम्ही कसंही लिहू शकता. Zn प्लस CuSO4 या तर CuSO प्लस झिंक. ओके, आता आपल्याला त्याच्या स्टेजेस मेन्शन करायच्या, महत्वाचं म्हणजे. आता झिंक हा कुठल्या फॉर्म मध्ये, इथे तो कुठल्या फॉर्म मध्ये, ZnSO4 कुठल्या फॉर्म मध्ये, किंवा Cu कुठल्या फॉर्म मध्ये. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर एखादा तुमची जी स्पेसिस आहे ती जर सॉलिड फॉर्म मध्ये असेल, कंपाऊंड जर सॉलिड फॉर्म मध्ये असेल, तर त्याच्यासाठी आपण ऍब्रिव्हिएशन यूज करतो S. ओके, जर तो लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर त्याच्यासाठी आपण सिम्पली L यूज. जर तो गॅस फॉर्म मध्ये असेल तर त्याच्यासाठी आपण वापरतो G, आणि जर ऍक्वियस फॉर्म मध्ये असेल तर आपण त्याच्यासाठी यूज करतो AQ. हे अब्रिव्हिएशन तुम्हाला माहित पाहिजे. जर सॉलिड असेल तर काय यूज करणार आहे, S, गॅस असेल तर G, लिक्विड असेल तर L, आणि ऍक्वियस असेल तर AQ. ओके, आता झिंकचा इथे फॉर्म असतो सॉलिड, हिअर इट इज ऍक्वियस. ZnSO4 तुमचं असतं ऍक्वियस कारण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असतं, आणि CO that is copper, it is formed the solid. ओके, तुम्हाला हे अब्रिव्हिएशन्स लिहायचे असेल तर हे लिहून घ्या की सॉलिड साठी S यूज करतात, लिक्विड साठी L यूज करतात, गॅस साठी G, आणि ऍक्वियस साठी AQ. आणि एखादं एक्झाम्पल लिहा, हे एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल. आणि हे यूज करताना काय यूज करायचे, स्मॉल. एक 2 मिनिटांमध्ये हे लिहून घ्या. तर ओके, साईड. ओके, आता सपोज एखाद्या रिॲक्शनला जर मी हिट प्रोव्हाइड केली तर त्याच्यासाठी जो आपण सिम्बॉल वापरतो, सपोज माझ्याकडे आहे इथे CaSO3 विच इज कॅल्शियम कार्बोनेट. आता त्यात तो काय प्रोडक्ट देणार आहे, CaO अँड CO. तर ही जनरली डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे की डिकम्पोजिशन रिॲक्शन काय असते, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय असते, कॉम्बिनेशन रिॲक्शन काय असते, हे काही मी पुढे सांगणारच आहे. पण मला आता इथे हे सांगायचंय, जेव्हा तुम्ही एक एरो वरती डेल्टा तुमचा छोटासा ट्रायंगल शो करतात, तो काय असते, इट इज नथिंग बट द हीट. जे आपण त्याला काय प्रोव्हाइड केली आहे, हीट प्रोव्हाइड केली आहे. ओके, गॉट इट. ओके, सो खाली तुम्ही हे पण एक्झाम्पल लिहू शकता. यू कॅन मेन्शन ऑल्सो द स्टेट. CaSO3 तुमचा सॉलिड फॉर्म मध्ये असतो, कॅल्शियम ऑक्साइड ऑल्सो इन द सॉलिड फॉर्म. CO2 इथे लिबरेट होतो, विच इज लिबरेट इन द रिॲक्शन, सो इट इज इन द गॅशियस फॉर्म. जेव्हा एखाद्या गॅसचं लिबरेशन होतं, द रिमूव्ह होतो, तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही असा अपर हेडेडचा एरो यूज करू शकता. ओके, जो अपवर्ड डायरेक्शनला असतो. अपवर्ड मीन्स तुमची अशी वाली डायरेक्शन येणार, आणि डाऊनवर्ड मीन्स तुमची खाली एरो. ओके, समजले हे दोन्ही पॅरामीटर की तुम्हाला स्टेट मेन्शन करायचे आहेत, सगळ्यात पहिली गोष्ट. सेकंड म्हणजे डेल्टा तुमचा काय शो करत असतो, हीट शो करत असतो. ओके, नेक्स्ट पॅरामीटर आपण बघूया. दिस इज युअर फर्स्ट एक्झाम्पल, दिस इज युअर सेकंड. थोडंसं कंजेस्टेड झालंय. नेक्स्ट, आता तुमच्या बुक मध्येच एक एक्झाम्पल दिलंय बघा, विच इज व्हेजिटेबल ऑइल which is in the liquid form. आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे H2 which is in the gas form. It gives वनस्पती घी. तुम्हाला माहितीये वनस्पती घी काय असतं, जे आपण घरात डालडा म्हणून वापरतो ते तुम्ही वनस्पती घी. ओके, चल नाव
नेक्स्ट पॅरामीटर इज द, आता इथे आपण बघा व्हेजिटेबल ऑइल कुठल्या फॉर्म मध्ये, इथे लिक्विड फॉर्म मध्ये. ओके, आपण काय करतोय, हायड्रोजिनेशन करतोय. सिम्पली इट इज हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजन ऍड करतो, H2 ऍड. H2 तुमचा गॅस फॉर्म मध्ये इट गिव्स वनस्पती घी. तुम्हाला व्हेजिटेबल ऑइल मध्ये जर H2 ऍड केल्यानंतर तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतोय विच इज वनस्पती घी. आता ह्याच्यासाठी ही रिॲक्शन हॅपन होण्यासाठी आपण इथे पॅरामीटर यूज केले विच इज टेम्परेचर. ओके, आपण किती डिग्री टेम्परेचर प्रोव्हाइड केलं इथे, 60 डिग्री टेम्परेचर प्रोव्हाइड केलं. यू नो ऑलरेडी ना की तुम्हाला टेम्परेचर कशामध्ये मेजर करतात तुम्ही, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन, हे तुमचे टेम्परेचर मेजरिंगचे युनिट्स आहेत. ओके, सो आपण इथे स्पेसिफिक टेम्परेचर प्रोव्हाइड केले विच इज 60 डिग्री. ओके, आता आपण इथे वापरलाय काय, NI ऍज अ कॅटॅलिस्ट. तुम्ही काय वापरलाय, निकेल ऍज अ कॅटॅलिस्ट यूज केलं. आता निकेल काय झालं, मी लास्ट मगाशीच एक्सप्लेन केलं की कॅटॅलिस्ट काय असतो, जो रिॲक्शनचा काय वाढवतो, रेट वाढवतो. विच increases the rate of reaction without consuming itself. ओके, सो दिस इज कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टचं काम काय, रिॲक्शनचा रेट वाढवणं आणि विदाउट कन्झ्युमिंग इटसेल्फ. सो NI इथे काय काम करणार आहे, NI acts as a catalyst in this reaction. ओके, सो थर्ड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे लिहायचंय की व्हेजिटेबल ऑइल विच इज इन द लिक्विड फॉर्म, आपण त्याचं हायड्रोजिनेशन केलं, त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ 60 डिग्री, इन प्रेझेन्स ऑफ NI ऍज अ कॅटॅलिस्ट, आणि टेम्परेचर प्रोव्हाइड केले 60 डिग्री सेल्सिअस विच गिव्स द प्रोडक्ट वनस्पती घी. ओके, आता दिसतंय तुम्हाला. डन, रिॲक्शन लिहायची आहे, कॅटॅलिस्टचं वर्किंग पण तिकडे लिहायचंय की कॅटॅलिस्ट काय म्हणून यूज होतो. ओके, नेक्स्ट इज, तर आपल्याला दोन टर्म शिकायचे विच इज कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्युटेड. आता कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्युटेड मध्ये काय डिफरन्स असतो की सिम्पली आता जी डायल्युशन टर्म असते, डायल्युटेड, ज्याच्यामध्ये काय असतं, वॉटर प्रेझेंट असतं. ओके, आणि कॉन्सन्ट्रेटेड ज्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ वॉटर तुम्ही कमी युज करतात किंवा नाही युज केलं तरी चालेल, इट इज कम्प्लिटली प्युअर सबस्टन्स. जे पण काही तुम्ही लिक्विड घेणार आहे ते कम्प्लिटली प्युअर फॉर्म मध्ये असणार. सपोज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची जर प्युरिटी तुम्ही बघितली विच इज 99 98 अराउंड असते, 98% किंवा 98.9% अराउंड त्याची प्युरिटी असते. मग हे जे काय झालं, इट इज कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. ओके, आणि डायल्युटेड काय असतं, डायल्युटेड मध्ये सिम्पली आपण काय ऍड करत असतो, वॉटर ऍड करत असतो, ऍक्वियस सोल्युशन ऍड करतो, त्याला आपण डायल्युशन. ओके, फॉर एक्झाम्पल साठी आपण एखादी रिॲक्शन इथे घेऊया. Cu plus 4HNO3 which is aqueous form. आता हा जो असतो इथे HNO3 which is नायट्रिक ऍसिड, तो तुमचा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतो. ओके, सपोज प्रोडक्ट देतोय तो DuNO3 twice in aqueous form plus 2NO in gaseous form plus
2H2O in the liquid form. So this is concentrate. ओके, तुम्ही कॉन्सन्ट्रेट साठी कोणतेही एक्झाम्पल दिले तरी काही सपोज जर डायल्युशन साठी तुम्हाला पाहिजे, डायल्युशन साठी तुम्ही सुद्धा नोटबुक मध्ये कुठल्याही एक्झाम्पल करू शकता. It is diluted. Gives PCNO2 in again aqueous form. दोन्ही रिएक्शन सेम आहे, फक्त डिफरन्स काय तुमचा मोल्स चेंज झाले आणि एका ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड वापरलंय, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही डायल्युशन वापरलंय. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला समजावते. सपोज आपण एक काम केलं, 2 ग्लास घेतले, ठीक आहे. 2 ग्लासेस मध्ये दोन्ही ग्लास भरून पाणी घातलं. आता मी पहिल्या ग्लासमध्ये 2 लिंबू कट करून टाकले. आपल्याला लिंबू सरबत बनवायचं आहे, तर मी पहिल्या ग्लासमध्ये 2 लिंबू कट करून टाकले आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मी फक्त हाफच लिंबू कट केला आणि तेवढा टाकला. मग आता मला सांगा, या 2 केसमध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेटेड कोणतं असणार आहे, ग्लास 1 की ग्लास 2? ग्लास. का? कारण तिकडे आपण त्या लेमनची क्वांटिटी काय घेतली आहे, जास्त घेतली. तर कॉन्सन्ट्रेटेड कोणतं असणार आहे तुमचं, ग्लास 1. ग्लास 2 मध्ये काय की आपण फक्त हाफच लेमन घेतलाय, हाफच लिंबू घेतलाय, तर तिकडे सॉल्व्हंट जो आहे तुमचा वॉटर, तो क्वांटिटीमध्ये जास्त आहे. ओके, मग दोघांच्या टेस्ट मध्ये पण फरक असणार आहे. ओके, सो दिस इज सिम्पली कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्युटेड. व्हॉट इट? येस ऑर नो? तर तुम्ही कोणतीही केमिकल रिएक्शन म्हटली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्युटेडला फक्त कॉन्सन्ट्रेटेड साठी आपण CONC दिस इज शॉर्टकट यूज करतो, आणि डायल्युटेड असेल तर यू कॅन यूज एज अ DIN असा कॉन्सेप्ट. दिस इज, मग हे त्याच्यावरनं तुम्हाला कळायला पाहिजे की दिस इज डायल्युटेड अँड दिस इज कॉन्सन्ट्रेटेड. ओके, येस ऑर नो? करायचं पुढे कंटिन्यू. ओके, आता मेजर पार्ट आपल्याला शिकायचा विच इज बॅलन्सिंग, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. ओके, चला आता बॅलन्सिंग साठी आपल्याला जे पण इलेमेंट्स गिवन आहे क्वेश्चन मध्ये, त्याच्यासाठी LHS आणि RHS साईडला आपल्याला दोघं साईड इक्वल आणायचे असतात. जेवढे तुमचे LHS साईडला असणार आहे तेवढेच तुमचे कुठे असले पाहिजे, RHS साईडला असले पाहिजे. हा महत्वाची, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग आता ते नसतील तर त्याला बॅलन्स कसं करायचं ते आता आपण शिकू. ओके, चला आपण फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल घेऊ. NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus H2O plus H2O. ओके, आता आपल्याकडे एक रिएक्शन आहे विच इज अनबॅलन्स्ड. आता अनबॅलन्स्ड कशी आहे ती कसं ओळखणार, त्याच्यासाठी पहिले आपल्याला चेक करायचं की रिएक्शनची जी रिएक्टंट साईड आहे ती तुमची LHS साईड आहे, बरोबर, आणि जी रिएक्शनची प्रोडक्ट साईड आहे ती तुमची RHS साईड. आता ह्याच्यासाठी पहिले हे शोधायचं की त्या गिवन रिएक्शन मध्ये कुठले कुठले ऍटम्स प्रेझेंट. ओके, आता इथे कुठले कुठले ऍटम प्रेझेंट आहे त्याच्यासाठी आपण इकडे एक छोटासा टेबल ड्रॉ करूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला कोण कोण प्रेझेंट आहे, LHS आणि RHS. आता हे जे बॅलन्स करायचे त्याच्यासाठी आपल्याला काही छोटस बेसिक कॅल्क्युलेशन करायला लागतं. तुम्हाला दिसतंय इकडनं ना? चला आता गिवन रिएक्शन बघा, गिवन रिएक्शन मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत. सपोज तुमच्याकडे आहे सोडियम, ओके, नेक्स्ट इज ऑक्सिजन, नेक्स्ट इज हायड्रोजन, and next is the sulfur. So sodium, oxygen, hydrogen and sulfur असे टोटल 4 एलिमेंट्स प्रेझेंट आहे रिएक्शनच्या रिएक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला. ओके, आता सगळ्यात पहिली ही गोष्ट चेक करायची की रिएक्शन अनबॅलन्स्ड आहे का की बॅलन्स्ड आहे.
जर ती अनबॅलन्स्ड असेल तरच आपल्याला तिला काय करायचंय, बॅलन्स्ड करायचंय. ओके, तर त्याच्यासाठी काही स्टेप्स असतात. आता मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवते कारण हे रिव्हिजन आहे. ओके, सो आपण डायरेक्टच एक्झाम्पल कडे जाऊ. आता ह्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला जे गिवन इलेमेंट्स आहेत त्या गिवन इलेमेंट्सला आपल्याला चेक करायचंय की रिॲक्टंट साइडमध्ये म्हणजे तुमच्या एलएचएस साइडला ते किती आहे आणि आरएचएस साइडला ते किती आहे. ओके, सो आपण पहिले सॉल्व्ह करूया. बघा इथे सोडियम एनए, एनए तिकडे किती आहे रे एलएचएस साइडला, किती सोडियम दिसतात तुम्हाला, ओनली वन. प्रोडक्ट साइडला बघा किती आहे, N2, किती आहे तुमच्या राईट हँड साइडला, 2. ओके, नेक्स्ट ऑक्सिजन काउंट करा, तिकडे किती ऑक्सिजन आहे, 1 नाहीये, नीट चेक करा. O4 जे हे किती झाले, 4 प्लस 1 टोटल किती झाले, 5. ओके, नेक्स्ट इकडे चेक करा, O4 आणि इकडे किती झाले, 5. नेक्स्ट हायड्रोजन चेक करा किती आहे, एलएचएस ला हायड्रोजन किती आहे, H2, म्हणजे इकडे 2 आणि इकडे किती झाले, इथे 3. इकडे चेक करा H2 किती आहे, 2. ओके, नेक्स्ट आता काय राहिलंय, सल्फर. सल्फर किती आहे इकडे, ओनली 1 सल्फर आणि इकडे किती आहे, एकच. करेक्ट. आता आपल्याला चेक करायचंय की या रिॲक्शन मध्ये इथे तर तुमचं ऑक्सिजन बॅलन्स्ड आहे, सल्फर बॅलन्स्ड आहे. ओके, आता आपल्याला अनबॅलन्स्ड काय दिसतंय इथे, सोडियम अँड हायड्रोजन हे दोघं काय तिकडे अनबॅलन्स्ड. आता आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सिम्पली त्या रिॲक्शन त्या इलेमेंटला तुम्हाला सिम्पली काय करायचंय, आता सपोज आरएचएस साइडला तुमच्याकडे 2 सोडियम बरोबर आणि एलएचएस साइडला तुमच्याकडे एकच सोडियम. आता 2 ला तर 1 नाही बनवू शकणार, मग आपण एका सोडियमला जर कितीने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, सिम्पली या साइडला 2 सोडियम मिळतील. बरोबर, येस ऑर नो. मग आपण काय करणार या रिॲक्शन मध्ये की सिम्पली कशाने मल्टिप्लाय करणार, इकडे 2 ने मल्टिप्लाय करणार. ओके, चला आता इकडे आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. हे काय होऊन जाणार तुमचा 2 बनणार. मग आता इथे मला काय लिहायला लागणार रिॲक्शन मध्ये, आता इथे सगळं चेंज झालं, हायड्रोजन पण चेंज झाले आणि तुमचे ऑक्सिजन पण चेंज झाले. येस ऑर नो. चला आता इथे तर आपण सोडियमला बॅलन्स केलं. आता ऑक्सिजन बघा, आता मला सांगा हायड्रोजन किती झाले टोटल त्या साइडला, 4 झाले. इथे चेक करा, हे H2 हे 2 हायड्रोजन आणि हा जो 2 तुम्ही इथे लावलाय तो 2 तुमच्या पूर्ण ट्वाइस NaOH, हे पूर्ण NaOH ला ऍप्लिकेबल होतो. ओके, मग तुमच्याकडे हायड्रोजन किती झाले इथे, 4. येस करेक्ट. ऑक्सिजन किती झाले, 4 आणि 5 6, किती झाले 6. ओके, आता परत रिॲक्शन काय झाली आहे, अनबॅलन्स झाली. आता तुम्ही मला सांगा आता आपण काय करू शकतो की जर आपण इकडे हायड्रोजन वाढवणार की कोणाला बॅलन्स करणार जेणेकरून आपली रिॲक्शन बॅलन्स होईल. आता आपण सिम्पली हायड्रोजनला बॅलन्स करून घेऊ राईट हँड साइड. सपोज इकडे किती हायड्रोजन आहे, टोटल 4 हायड्रोजन. ओके, आणि आता आरएचएस ला आपल्याकडे हायड्रोजन किती आहे, 2 आहेत. मग जर मी ह्या 2 ला 2 ने मल्टिप्लाय करून टाकणार तर व्हॉट विल हॅपन, इकडे काय होणार 4 बनणार, म्हणजे तुमचा हायड्रोजन दोघं साइडला बॅलन्स होणार. मग या H2 ला आपण कशाने मल्टिप्लाय करू, 2 ने मल्टिप्लाय करू. ओके, आता जर इकडे आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आता मला सांगा इकडचा तर हायड्रोजन इथे बॅलन्स, आता राहिलं कोण, तुमच्याकडे ऑक्सिजन. आता ऑक्सिजन बॅलन्स करा बघा, इथे ऑक्सिजन 4 5 6. ओके, या साईडला आहे, हे किती आहे टोटल 4, इकडे किती आहे 2 H2 आहे, म्हणजे हा तुमचा ऑक्सिजन किती झाला इथे 2, किती झाले टोटल 6. ओके, सो Na किती झाले 2, ऑक्सिजन पण किती झाले 6
हायड्रोजन किती झाले 4 आणि सल्फर झाले 1. दोघं साईडला जेवढे नंबर ऑफ रिॲक्टंटला आहेत किंवा प्रोडक्टला आहेत या दोघं ठिकाणी जर तुमचे सेम इलेमेंट प्रेझेंट असेल सेम काउंटिंग मध्ये तर समजायचं तुमची रिॲक्शन इथे काय झाली आहे बॅलन्स झाली. ओके समजलं हे. येस ऑर नो. बॅलन्सिंग करताना व्यवस्थित चेक करून घ्यायचं. जो सिम्पली लवकर बॅलन्स्ड होतो त्याला पहिले बॅलन्स करायचा आणि नंतर मग बाकीचं एलिमेंट्सला बॅलन्स करायचं. ओके लिहून घ्या हे एक्झाम्पल. डन. ठीक आहे चल. आता मी अजून एक एक्झाम्पल देते ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. सिंपलचं एक्झाम्पल 10(2) plus H2 gives NH3. जर हायड्रोजन आणि नायट्रोजनला जर आपण रिॲक्ट केलं तर NH3 अमोनिया तुम्हाला प्रोडक्ट. आता मला सांगा तुम्ही इथे टेबल ड्रॉ करू शकता LHS आणि RHS. ओके कुठले कुठले एलिमेंट्स आहेत तुमच्याकडे नायट्रोजन आणि हायड्रोजन. LHS साइडला किती नायट्रोजन आहे 2. RHS ला किती आहे 1. H2 LHS ला किती आहे 2. इकडे किती आहे 3. मग आता मला सांगा कसं बॅलन्स करणार. आता हा नायट्रोजन तर तिकडे 2 आहे बरोबर. आपण काय करणार सिम्पली इकडे इकडे 1 आहे मग आपण याला 2 बनवू शकतो मल्टिप्लाइड बाय 2. तर काय होईल इकडे 2. आपण इकडे 2 ऍड करू. ओके आता हायड्रोजन अनबॅलन्स झाले. हायड्रोजन तिकडे किती आहे 2 आणि इकडे किती आहे 3 2 चा. आता हा जो NH3 2 NH3 आहे त्या 2 NH3 मध्ये म्हणजे तुमचे 3 2 चा 6 टोटल हायड्रोजन किती इथे 6. मग आता मला सांगा इथे आपले हायड्रोजन झाले टोटल 6. आता आपल्याकडे LHS साइडला हायड्रोजन किती आहे इथे तर हा बॅलन्स झाला इकडे 2 इकडे पण हायड्रोजन अनबॅलन्स्ड. मग आता हायड्रोजन RHS साइडला तर 2 6 झाले. मग आता LHS ला 2 आहे मग आपण याला कसं 6 बनवणार सिम्पली मल्टिप्लाइड बाय 3. करेक्ट. सो किती झाले 3 2 चा 6. म्हणजे LHS साइड आणि RHS दोघं काय झाले आता इथे बॅलन्स झाले. मग इथे ऍड करा 3. तुमची फायनल रिॲक्शन काय बनली N2 प्लस 3H2 gives 2NH3. ओके समजलं. घ्या हे एक्झाम्पल. ऑडिट. ओके चल नेक्स्ट. अजून एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. Mg plus O2 gives MgO. मॅग्नेशियमला जर आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये कंबस्ट केलं तर काय मिळतं मॅग्नेशियम ऑक्साईड मिळतं. ओके चला आता तुम्ही ट्राय करा. परत तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये हा टेबल ड्रॉ करायचा. LHS RHS कुठले कुठले इलेमेंट्स आहेत तुमच्याकडे मॅग्नेशियम आहे आणि नेक्स्ट इज ऑक्सिजन आहे. LHS ला कोण आहे LHS ला मॅग्नेशियम किती आहे 1. RHS ला 1. इकडे किती आहे LHS ला ऑक्सिजन 2. इकडे किती आहे 1. सिम्पली काय करणार एकदम सिंपल आहे. काय येणार इकडे कितीने मल्टिप्लाय करणार
सांगा पटापट. जर इथे ऑक्सिजन 2 आहे, आपण इकडे 1 आहे, आपण सिम्पली याला कशाने मल्टिप्लाय करू? 2 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे हा काय बनणार? 2 MgO. करेक्ट. आता इथे काय झालं? 2 ने मल्टिप्लाय केलं, इथे तुमचं झालं 2. ऑक्सिजन तर तुमचा बॅलन्स झाला. आता राहिलं कोण? मॅग्नेशियम. मॅग्नेशियम आता इकडे किती झाले? 2. आता तिकडे काय करायला लागणार? सिम्पली आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. सो फायनल रिएक्शन इज 2 Mg plus O2 gives 2 MgO. ओके, डन. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या हे फटाफट. नेक्स्ट एक्झाम्पल. Ag plus HCl gives AgCl plus H. ओके, पहिले चेक करायचं रिएक्शन बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड आहे. दिस रिएक्शन इज अनबॅलन्स्ड बघा. LHS साइड, RHS साइड. ओके, कुठले कुठले इलेमेंट्स आहेत त्याच्यामध्ये? Ag आहे, Cl आहे आणि हायड्रोजन. ओके, सगळ्यात पहिले बघा सिम्पली कसं बॅलन्स करणार आहे? Ag तिकडे 1 आहे, इकडे पण 1. Cl इकडे किती आहे? 1 आहे, इकडे पण 1. हायड्रोजन इकडे 1 आहे, इकडे किती आहे? 2 आहे. आता तुम्हाला असं वाटेल Ag आणि Cl दोघं पण बॅलन्स आहे, मग इकडे कशाला बॅलन्स करत बसायचे? पण नाही, आपल्याला सगळे काय असले पाहिजे? बॅलन्स असले पाहिजे. आता हायड्रोजन इकडे अनबॅलन्स्ड आहे. रिएक्टंट साईडला तुमच्याकडे हायड्रोजन फक्त एकच आहे आणि प्रोडक्ट साईडला मात्र किती आहे? 2. मग आता काय करायला लागणार आपल्याला? सिम्पली इकडे काय करणार तुम्ही? मल्टिप्लाइड बाय 2. जर आपण LHS ला मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर तुमच्याकडे हायड्रोजन किती होणार? इकडे 2 आणि इकडे पण काय होणार? 2. मग काय करणार इथे? 2HCl. ओके, आता तुमची क्लोरीन चेंज झाले बघा. इकडे क्लोरीन किती झाले? 2 आणि इकडे क्लोरीन किती झाले? 1. ओके, आता इकडे क्लोरीन तुमच्याकडे 2 आहे. HCl मध्ये 2 क्लोरीन झाले आणि इकडे किती आहे? एकच आहे. मग आता आपण काय करणार? परत इकडे कशाने मल्टिप्लाय करणार? 2 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे इकडे काय होणार तुमचे पण? क्लोरीन 2. ओके, म्हणजे क्लोरीन पण बॅलन्स झाला. पण आता Ag अनबॅलन्स झाला. आता Ag किती इकडे झाला? प्रोडक्ट साइडला Ag 2 झाले. ओके, आणि तुमच्या LHS ला किती आहे? एकच आहे. मग सिम्पली त्याला पण कशाने मल्टिप्लाय करा? 2 ने मल्टिप्लाय करा. काय होऊन जाईल इकडे? 2Ag plus 2HCl gives 2AgCl plus H2. समजलं? आता एकदा बरं एकदा चेक करा बघा. 2Ag इकडे पण आहे, 2Ag इकडे पण आहे. ओके, 2 हायड्रोजन इकडे पण आहे, 2 हायड्रोजन इकडे पण आहे. नेक्स्ट 2Cl. LHS ला पण 2Cl आहे आणि RHS ला पण 2Cl. म्हणजे दोघं साईडला तुमचे सगळे इलेमेंट्स काय? बॅलन्स्ड आहे. ओके, समजला हा क्वेश्चन? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट इज अजून एक क्वेश्चन घेऊया. SO2 plus H2S gives sulfur plus करो सॉल्व. सायमल्टेनियसली तुम्ही तिकडे सॉल्व करायचं. परत LHS RHS. LHS RHS. एलिमेंट्स कुठले कुठले यात?
सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन. झाले तुमचे बॅलन्स? ज्यांना नाही समजले त्यांनी परत एकदा इकडे लक्ष. LHS साईडला तुमच्याकडे सल्फर किती आहे? 1 and 2. किती आहे इकडे? 2. इकडे किती आहे? 1. ओके. हायड्रोजन इकडे किती आहे? 2. इकडे किती आहे? 2. ऑक्सिजन इकडे किती आहे? 2. आणि इकडे किती आहे? 1. ओके. चला कसं सॉल्व्ह करणार? कसं सॉल्व्ह करणार? पण पहिले ऑक्सिजन बॅलन्स करून घ्या, विच इज व्हेरी सिम्पल. बरोबर. आता इकडे ऑक्सिजन LHS साईडला किती आहे? 2. इकडे किती आहे? 1 आहे. मला सिम्पली काय करणार? मल्टिप्लाइड बाय 2. काय होईल मग इकडे? आपल्याला इथे कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ओके. मग इकडे किती झाला तुमचा? 2H2. आता 2H2 झाला म्हणजे तुमच्या RHS साईडला हायड्रोजन चेंज झाले. हायड्रोजन किती झाले इकडे? 4 झाले. बरोबर. हायड्रोजन किती झाले? 4. ओके. मग आता इकडे किती हायड्रोजन? 2. मग आता 4 करण्यासाठी सिम्पली काय करायला लागणार? परत मल्टिप्लाइड बाय 2. सो किती होणार इकडे? 4. मग करायला मल्टिप्लाइड बाय 2. आता सल्फर चेंज झाले बघा. आता इथे सल्फर किती झाले टोटल LHS ला? हे 1 आणि हे 2 म्हणजे टोटल झाले तुमचे 3. इकडे किती आहे? एकच आहे. मग सिम्पली मल्टिप्लाइड बाय 3 काय होणार मग? 3s. ओके. घ्या लिहून एक्झाम्पल. आता चेक करा व्यवस्थित. सल्फर इकडे किती आहे? 1 2 3. येस करेक्ट. इकडे पण किती आहे? 3. करेक्ट. हायड्रोजन बघा H2 2H2S आहे ना, म्हणजे 2 2 चा 4 म्हणजे टोटल किती झाले? 4. इकडे पण काय येणार? 2H2 मध्ये 2 2 चा 4. इकडे पण किती झाले? 4. तर दोघं ठिकाणी बॅलन्स झाले. नेक्स्ट इज सल्फर, सॉरी ऑक्सिजन. इकडे किती ऑक्सिजन? 2. SO2 मध्ये किती झाले? 2. आणि इकडे बघा H2O मध्ये किती झाले? 2. गॉट इट? समजलं हे? चलो लिखो. ओके. आता मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला गिवन देते. ते एक्झाम्पल तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे. ओके. करू हे ना? झालंय तुमचं लिहून? ठीक आहे चलो. मी एक्झाम्पल्स देते. ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आणि सॉल्व्ह करायची. Fe plus H2O gives Fe3O4 plus H2. Okay. For example, KNO3 gives KNO2 plus O2. Okay. Fourth example, NaOH. NaOH already. Al is aluminium plus CuCl2 gives AlCl3 plus C. Okay. ये SO4 plus A2SO4 gives yes.
C2H6 plus O2 gives CO2 plus H2. Write down all these examples and solve it at home. Okay? Yes, right. That लिहिले ते एक्झाम्पल्स. सगळ्यांना समजला आजचा टॉपिक? येस ऑर नो? फटाफट सांगायचंय कमेंट्स मध्ये की तुम्हाला समजलाय नाही समजलाय. खूप इम्पॉर्टंट आहे आजचा टॉपिक. हा बोर्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला बॅलन्सिंग यायलाच पाहिजे. अँड आय होप आता येईल. ओके. ओके चल. सो करूया मीटिंग लिव्ह. ओके बाय गुड नाईट.